नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे नाव शेकडे संजय काकासाहेब. मी हिंदसेवा मंडळाचे सीताराम सारडा विद्यालय बागडपट्टी येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण प्रकरण 11 समतेचा लढा या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत. थोडं फीडबॅक घेणार आहोत. मागचा भाग जाणून घ्यायचा, त्याशिवाय पुढचा भाग आपल्या लक्षात येणार नाही. आता समाजवादीची चळवळ होती. कोणती चळवळ? समाजवादी चळवळ. जनसामान्यांच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंट उलथून टाकणे आवश्यक आहे. भारतीय जनतेच्या हितरक्षणासाठी, त्यांच्या कल्याणासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंट उलथून टाकणे काय खूप आवश्यक आहे, असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटत असे. आणि त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्त्वावर समाजाची पुनर्रचना झाली पाहिजे. कोणत्या तत्त्वावर? सामाजिक व आर्थिक. कोणत्या? सामाजिक व आर्थिक या तत्वावर समाजाची पुनर्रचना झाली पाहिजे. कशाची? समाजाची. कोणत्या तत्वावर? सामाजिक व आर्थिक. आता ही तत्व खूप महत्वाची आहेत. या तत्वावर समाजाची काय झाली पाहिजे? पुनर्रचना झाली पाहिजे. याची त्यांना जाणीव होऊ लागली. कोणाला? या तरुण कार्यकर्त्यांना, राष्ट्रीय सभेतील तरुण कार्यकर्त्यांना याची जाणीव होऊ लागली होती. आणि या जाणीवेतून समाजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला. कारण या जाणीवेतून कोणत्या विचारसरणीचा उदय झाला? समाजवादी विचारसरणीचा. कोणत्या? समाजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला. आता राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तरुणांमध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापनेचा काय केला? निर्णय घेतला. आणि या निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. कधी स्थापना करण्यात आली? 1934. 1934 साली कशाची स्थापना करण्यात आली? काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापनेचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार 1934 साली काय? काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, विनू मसनी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. कोणकोणते नेते होते? नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मसानी, राम मनोहर लोहिया. 1942 छोडो भारत आंदोलन समाजवादी तरुण अग्रभागी होते. 1942 ला. कधी? 1942 ते छोडो भारत आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये समाजवादी जे तरुण होते, हे तरुण सगळ्यात पुढे होते, अग्रभागी होते. आता आचार्य नरेंद्र देव असतील, जयप्रकाश नारायण, मीनू मसनी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी प्रमुख नेते होते. आता मार्क्स आणि त्याचा साम्यवाद. कोणाचा? मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांचा परिचय भारतीयांना होऊ लागला. कोणाचा? मार्क्स. कोणाचा? मार्क्स. कोणाचा? मार्क्स. आणि त्याचा
साम्यवाद यांचा परिचय भारतीयांना कायला होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये मार्क्स विषयी लेख लिहिला होता. लोकमान्य टिळकांनी कोणाविषयी लेख लिहिला? मार्क्स विषयी. कधी लिहिला? 1881 मध्ये. कधी? 1881 मध्ये. आता पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव कायला जाणवू लागला. 1881 मध्ये मार्क्स विषयी लेख कोणी लिहिला? लोकमान्य टिळकांनी. आणि पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव कायला प्रखरतेने जाणवू लागला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता. कोणाचा? मानवेंद्रनाथ रॉय यांचा कशात सहभाग होता? आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळी. ह्या घटना कधी घडलेल्या होत्या? पहिल्या महायुद्धाच्या नंतर. कधी घडलेल्या होत्या? पहिल्या महायुद्धाच्या नंतर. आता 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? 1925. कधी? 1925. कोणत्या पक्षाची? साम्यवादी. कोणत्या पक्षाची? साम्यवादी. साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? 1925 साली. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. सरकारला साम्यवादी चळवळीचा खूप धोका वाटू लागला, भीती वाटू लागली. आणि सरकारने ही चळवळ करण्याचे जे ठरवलेले अमृत डांगे, मुझफ्फर, अहमद केशव, निळकंठ जोगळेकर यांना पकडण्यात आले. ही चळवळ ज्यांनी केलेली त्यांना पकडण्याचे ब्रिटिश सरकारने काय केले? ठरवले. मग कोण? अमृत डांगे, मुझफ्फर अहमद केशव, निळकंठ जोगळेकर यांना काय पकडण्यात आले. आता ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. यांना आरोपी करण्यात आलं आणि त्यांच्यावर काय केला? हा आरोप ठेवण्यात आला. काय आरोप ठेवला? तर ब्रिटिश राजसत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. काय केलं? ब्रिटिश जी पॉवर आहे, जी सत्ता आहे, ही उलथून टाकायची अशा प्रकारचा कट यांनी केलेला आहे. असा आरोप वरील नेत्यावर काय केलाय? ठेवलेला आहे. त्यांच्यावर ठेवण्यात आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आलेल्या. आणि हा खटला मीरत येथे चालवण्यात आलाय. कुठं आलाय? मीरत येथे. वेगवेगळ्या शिक्षा देण्यात आल्या त्यांना. आणि हा जो खटला आहे कोणत्या ठिकाणी चालवण्यात आला? मीरत येथे. म्हणून त्याला मीरत कट खटला असे म्हटले जाते. त्या गावाच्या नावावरून हे केले. त्याला मीरत कट खटला असे म्हटले जाते. आणि या मीरत खटल्यामध्ये कामगार चळवळीवर साम्यवाद यांचा प्रभाव कायम राहिला. कशाचा? साम्यवाद. कशाचा? साम्यवाद. साम्यवाद याचा जो प्रभाव हा कायमचा राहिला या खटल्याच्या नंतर. आता नंतरचा मुद्दा आहे आपला स्त्रियांची चळवळ. कोणती? स्त्रियांची चळवळ. आता ही चळवळ पहा भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. काय होते? स्त्रियांना दुय्यम स्थान होते. स्त्रियांची चळवळ तर भारतीय समाज व्यवस्थेत किंवा भारतीय समाज रचनेत स्त्रियांना कसं होतं? दुय्यम स्थान होतं.
मानाचं स्थान नव्हतं. कोणत्या व्यवस्थेत? भारतीय समाज व्यवस्थेमध्ये. अनेक दुष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे. परंतु आधुनिक युगात या विरुद्ध जागृती होऊ लागली. मॉडर्न युग, आधुनिक युग यांच्या विरुद्धकाली जनजागृती झालेली आहे. अनेक दुष्ट चालीरीतीमुळे स्त्रियांवर काही अन्याय झाले, अत्याचार झाले. पण आधुनिक युगामध्ये या विरुद्ध काय झाली? जनजागृती झालेली आहे. स्त्री विषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला. पहा, स्त्रिया विषयक सुधारणा चळवळ जी होती त्या चळवळीत काही पुरुष सुधारकांनी काय केला? पुढाकार घेतलेला आहे. आणि काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. काय झालं? जसा काळ बदलत गेला तसा स्त्रियांचं नेतृत्व, लीडरशिप पुढे येऊ लागली. त्यांची स्वतंत्र संस्था, संघटना स्थापन होऊ लागल्या. काय झाल्या? स्त्रियांच्या संघटना स्थापन होऊ लागल्या. अनेक स्त्रियांचं नेतृत्व पुढे येऊ लागल्यानंतर पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था, तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन संस्था ही त्याची उदाहरणे आहेत. पहा, या स्वतंत्र संघटना स्थापन झाल्याच्या नंतर पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज, शारदा सदन या संस्था, तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केली सेवा सदन संस्था ही त्याची महत्वाची उदाहरणे आहेत. कोणती? रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन ही संस्था. कोणती? सेवा सदन संस्था. सेवा सदन, सेवा सदन. सेवा सदन संस्था ही त्याची महत्वाची उदाहरणे आहेत. कोणी स्थापन केली संस्था? रमाबाई रानडे यांनी. कोणी? रमाबाई रानडे. आता भारत महिला परिषद 1904 साली ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स 1927 या संस्था स्थापन झाल्या. आता भारत महिला परिषद, कोणती? भारत महिला परिषद 1904 साली ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स आणि 1927 मध्ये या काय गेल्या संस्था स्थापन झालेल्या आहेत. आणि त्यामुळे ह्या संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेले वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नावर या संघटनेच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या. की राष्ट्रीय पातळीवर, नॅशनल लेवलवर हे संस्थात्मक कार्य पोहोचलेलं होतं. हे जे कार्य आहे हे राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेलं होतं. वारसा हक्क काय? वारसा हक्क. त्याच्यानंतर मतदानाचा हक्क, आम्हाला मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे इत्यादी प्रश्नाबाबत या संघटनेच्या माध्यमातून स्त्रियांनी काय केला? संघर्ष केलेला आहे. कशासाठी संघर्ष केला? दोन मुद्दे महत्वाचे आहेत, दोन पॉइंट्स. वारसा हक्क नंबर 1 आणि नंबर 2 आहे मतदानाचा हक्क. कोणता? मतदानाचा हक्क. या प्रश्नाबाबत या संघटनांच्या माध्यमातून स्त्रियांनी काय केलाय? संघर्ष केला आहे. इथपर्यंत समजलं? रमाबाई जनार्दन सावे, पहा, रमाबाई जनार्दन सावे
या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर आहेत. रमाबाई जनार्दन सावे. आपल्या देशाला, भारताला वैद्यकीय सेवा, डॉक्टरी सेवा देणाऱ्या त्या कायदा पहिल्या स्त्री डॉक्टर आहेत. प्रश्न असेल तुम्हाला, पहिल्या स्त्री डॉक्टर कोणत्या? तर रमाबाई जनार्दन सावे. रमाबाई जनार्दन सावे. या पहिल्या स्त्री डॉक्टर आहेत आणि त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस या सोसायटीची शाखा उघडली. त्यांच्या कार्याची माहिती दिली आहे. रमाबाई सावे यांनी काय कार्य केलेले आहे? तर त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला काय केल्या आता चालवल्या आहेत. ठिकठिकाणी व्याख्यानमालेचे वर्ग काय केले त्यांनी सुरू केले. कशाविषयी? विषय काय? तर आरोग्य विषय. कोणता? आरोग्य विषय. तसेच राजकोट येथे त्यांनी काय केली? रेड क्रॉस या सोसायटीची शाखा उघडली. रेड क्रॉस या सोसायटीची शाखा कुठे उघडली त्यांनी? तर राजकोट येथे. कुठे? राजकोट येथे. कोणती सोसायटी? रेड क्रॉस. कोणती? रेड क्रॉस. रेड क्रॉस. आता या सोसायटीची काय केली? शाखा उघडली. आणि 20व्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला. 19व्या शतकामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये स्त्रियांचा सहभाग जास्त नव्हता. पण 20व्या शतकामध्ये, कितव्या शतकामध्ये? 20व्या, सार्वजनिक जीवनामध्ये स्त्रियांचा सहभाग याला वाढलेला होता. राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यात स्त्रियांचा मोलांचा सहभाग होता. राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यामध्ये स्त्रियांचा कसा होता? मोलांचा सहभाग होता. ही जी दोन कार्य आहेत ही अतिशय महत्वाची आहेत. 1935चा कायद्यानंतर प्रांतिक कायदे मंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झालेला आहे. प्रांतिक कायदे मंडळ. कोणतं? प्रांतिक कायदे मंडळ. या कायदे मंडळामध्ये स्त्रियांचा सहभाग कधी झाला? तर 1935 मध्ये. कधी? 1935 मध्ये. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री पुरुष समतेचे तत्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले. 1935 चा जो कायदा आहे, प्रांतिक कायदे मंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला. आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानामध्ये स्त्री पुरुष समानतेचे तत्व, समतेचे तत्व स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहेत. स्त्री आणि पुरुष सारखे तर समान आहेत. मुलगा आणि मुलगी काय समान आहे. आता आपल्या माहितीसाठी डॉक्टर जोशी. कोण? डॉक्टर जोशी. डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. त्यांचा मुलगा 10 दिवसाचा असतानाच मृत्यू पावला. आणि ही खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरलेली आहे. त्या भारतीय महिला डॉक्टर आहेत. कोण? आनंदीबाई जोशी. त्या वैद्यकीय क्षेत्राकडे कशा वळल्या, त्या वैद्यकीय क्षेत्राकडे कशा आल्या, त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांचा मुलगा 10 दिवसाचा असतानाच त्याला मृत्यू पावला. आणि ही खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली.
1886 मध्ये त्यांनी MD ची पदवी घेतली. कधी घेतली? 1886 मध्ये. कोणती पदवी घेतली? MD ची. आनंदीबाई भारतात परतताना त्यांना क्षयरोग झाला आणि पुढे 16 फेब्रुवारी 1887 रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. ज्यावेळेस ते भारतामध्ये आल्या होत्या त्यावेळेस त्यांना क्षयरोग झालेला होता आणि पुढे 16 फेब्रुवारी 1887 रोजी पुणे या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. इथपर्यंत समजले विद्यार्थी मित्रांनो. आता जो नंतरचा मुद्दा आहे आपला दलित चळवळ. कोणती? दलित चळवळ. नंतरचा मुद्दा आहे आपला दलित चळवळ. आता भारतातील समाज रचना विषमतेवर भारतातील समाज रचना विषमतेवर आधारलेले होते. दलित चळवळ जी भारतातील समाज रचनाची विषमतेवर आधारलेली होती. समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय वागणूक विरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यासारख्या समाजसुधारकांनी जनजागृती केली. भारतातील जी समाज रचना आहे ही विषमतेवर आधारलेली होती. कशी? विषमतेवर. आणि समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय वागणूक विरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यासारख्या समाजसुधारकांनी काय केली? जनजागृती केली. कोणी केली जनजागृती? महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यासारख्या समाजसुधारकांनी काय केली? जनजागृती केलेली आहे. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळबाबा वलंगकर, शिवराम काय कर, माझ्या हाताकडे लक्ष दे ना प्लीज, कारण ते सगळं खालीवर होईल मग पूर्ण. तर भारताची समाज रचना विषमतेवर जी आधारलेली होती आणि या समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय वागणूक विरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यासारख्या समाजसुधारकांनी काय केली? जनजागृती केली. आणि महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांनी काय केलं? अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. गोपाळबाबा वलंगकर यांनी इसवी सन 1888 मध्ये विटा विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे काय केलं? खंडन केले. गोपाळबाबा वलंगकर कोण? गोपाळबाबा वलंगकर यांनी इसवी सन 1888 मध्ये, कधी? 1888. तर विध्वंसन हे जे पुस्तक होतं, कोणतं? विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे काय केले? त्यांनी खंडन केलेलं आहे. शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. पहा, शिवराम जानबा कांबळे यांनी काय केलं? सोमवंशीय मित्र हे मासिक कधी सुरू केलं? 1 जुलै 1908 रोजी. कोणी सुरू केलं? शिवराम जानबा कांबळे यांनी. कोणी? शिवराम जानबा कांबळे यांनी. मासिकाचं नाव काय? सोमवंशीय मित्र. काय? सोमवंशीय मित्र. मुरळी आणि जोगतीन कोण? मुरळी आणि जोगतीन यांच्या प्रश्नांना काय केली? वाचा फोडली. कोणाच्या प्रश्नांना वाचा फोडली? मुरळी आणि जोगतीन. तसेच देवदासींच्या विवाहासाठी काय केलं? त्यांनी पुढाकार घेतला. कोणाच्या? देवदासींच्या विवाहासाठी. आता तामिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली.
कोणती? अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ. कुठे उभारली? तामिळनाडूमध्ये. कोणी उभारली? पेरियार यांनी. कोणी? पेरियार यांनी. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था कधी सुरू झाली? 1906 मध्ये. कोणी सुरू केली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस क्लासेस मिशन ही काय केली? संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा भाग इथे संपलेला आहे. उर्वरित भाग आपण नंतरच्या लेक्चरला घेऊ. धन्यवाद.